अरे पडेल मस्त मस्त सकाळचा चहा। तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक। स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मस्त रविवार असा आहे, सकाळ झालेली आहे। आज तारीख आहे 24, सकाळचे वाजले 10 आणि आपण आलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्क एक्सप्लोर करण्यासाठी। बरेच दिवस ब्लॉग बनवला नव्हता दिवाळीनंतर, तर यावेळी बोललो थोडं बाहेर पडूया, फिरूया, ब्लॉग बनवूया। इथे पहिले पार्किंगमध्ये चहा पिऊया आणि पुढे निघूया। देऊ मस्त आहे चहा। आपली फॅमिली आणि ते पण अद्रकवाली चहा मस्त लागते। चला चहा पिऊन निघूया। मी आतली इन्फॉर्मेशन मग तुम्हाला देतो। एंट्री फीस किती आहे, बाकीची काय काय इथे फिरण्यासारखं आहे सगळं सांगतो। पार्किंग मध्येच आपल्याला मंकी दिसले, तर इथे पार्किंग काउंटर आहे। तासाचे 35 रुपये 4 व्हीलर आणि 2 व्हीलर 10 रुपये तासाचे। तर चला आतमध्ये जाऊया, एंट्री फीस किती आहे ते बघूया। तर गेट मधून एंटर केल्यावर तिकीट काउंटर आहे इथे। पर पर्सन ॲडल्ट 92 रुपीज आणि लहान मुलगा असेल तर 50 रुपीज, म्हणजे एकाचे 92 आणि लहान मुलाचे 50 रुपये। ठीक आहे, तर चला एंटर केला आतमध्ये, बघूया पहिले काय काय स्पॉट कव्हर करायला येतात आपल्याला। आतमध्ये एंटर झालो आहे तिकीट चेक इन करून। तर आता जाऊया पुढे पुढे, काय काय पाहायला भेटते ते बघूया। आय थिंक मला वाटतं इथून 2 किलोमीटरवर एक म्युझियम आहे। म्युझियम नंतर बोटिंग लेक आहे, ते कव्हर करूया आणि मग जाऊया लायन टायगर सफारी करायला। झुला झुलतोय तर गाइस मी इथे झोक्यावर बसतोय आणि उडणार आहे। मी धक्का मारायला तो शूट कोण करणार व्हिडिओ? कुठे गार्डन मध्ये नेत नाही देऊ? नाही करू काय मी? चल ना देऊ, पुढे लेट होतं आपल्याला। फक्त थोडा वेळ। चला हा काही येणार ना, आपण जाऊया पुढे। आम्ही जातो देऊ। जाणार तू? ट्राय तर कर। अरे तो हात सोड, पाठचा हात सोड। हा चला झुल्यावर थोडा टाइमपास करून फोटो वगैरे क्लिक करून झुला झुलून आपण जाऊया आपल्या फर्स्ट पॉईंटकडे, बोटिंग लेककडे। तर मेन एंट्रन्सवरून एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरच एक लेफ्ट साईड आहे, रोप वाटिका विक्री केंद्र असं बोर्ड लावला आहे। तिकडून लेफ्टलाच बोटिंग लेक आहे। घेतला कैरी किती कैरी आणि हे मका सगळं 30। एक हे मका काय चणे पण मिक्स पाहिजे? ओनली मका। कसं आहे मला द्या। कैरी 30 रुपीज आहे काय, खूप महाग आहे। अख्खी कैरी येते 20 रुपीज एक। या अर्धी कैरी पण नाही, चार्जेस आहेत 30 रुपीज, थोडी महाग वाटली। मी खाते मक्का। कॉर्न बॉईल कॉर्न आहेत देऊ, मक्का नाही काय। तर आपण आपल्या पहिल्या पॉइंटकडे आलो आहोत, बोटिंग लेक। हे पहा मस्त व्ह्यू आहे। आपण सकाळी सकाळी का आलोत, कारण दुपारी ऊन खूप असतो आणि गर्दी पण खूप वाढते संडे असल्या कारणाने। त्यामुळे सकाळी सकाळी आलात तर पहिला हा पॉईंट कव्हर करून घ्या। चार्जेस किती आहेत मी सांगतो पुढे गेल्यावर विन तिकीट काउंटरला। नको आतमध्ये आलात तर तुम्हाला इथे सर्व खाण्याच्या वस्तू भेटतील, चाट, ज्यूस, लिंबू सरबत, फ्रूट्स, सर्व काही। ते मित्रांनो 15 मिनिटांचे चार्जेस आहेत। 2 सीटरचे 94 आणि 4 सीटरचे 190 रुपीज, 15 मिनिट्स। चला जाऊया।
पॅडल बोट असणार आहे, स्वतःलाच पॅडल मारायचं आहे. 15 मिनिटांची मजा असणार आहे. तर इथे तिकीट काउंटरच्या बाजूलाच लाईफ जॅकेट आहेत. लाईफ जॅकेट घालून तुम्ही बोटिंग करू शकता. देव घालचल फटाफट. घालून झालेलं आहे. आता जाऊया बोटमध्ये. चला घ्या आपला सामान. घातला दीपिका तू? चला, ही आहे आपली बोट 4 सीटर. हा तिघे ये देऊ. हा तिकडे जाऊ का? अरे बापरे, हिल्लोड आहे हे बोट, हिल्लोड आहे हे. हा मस्त सेटल झालो आहे बोट मध्ये. इकडे या साईडला बस दीपिका. पॅडल कसं मारणार? मारशील तू देऊ? हा चालेल. ते राईट मतलब लेफ्ट. देव मार जोरात. या मस्त एक्सपिरियन्स आहे मित्रांनो पॅडल बोटिंगचा. पॅडल मारा आणि मजा घ्या. खूप मजा येत आहे मला. हे आपला स्टेअरिंग आहे. राईट मतलब लेफ्ट, लेफ्ट मतलब राईट. काय तू बरोबर नाही ड्रायव्हिंग करणार? फास्ट फास्ट चल, फास्टर फास्टर मार फटाफट. स्पीडने चालले आपली बोट. कॉर्नर टू कॉर्नर जायचं ना. बाय मी हेवी ड्रायव्हर आहे बघ कशी टर्न करतो बघ बोट. इकडे कॉलेज स्टुडंट्स पेंटिंग साठी बसले आहेत. लाईव्ह पेंटिंग. हाय. आता बघा मित्रांनो राईटला मोडणार बोट. इकडे लेफ्टला हँडल केला की राईटला. अरे बापरे दम लागला. अबे उलटा रे फिरवायचा. हे दोघे नुसतं टाइमपास करतायत. मी एकटा फिरवतो. माझा पाय थकले माझे. त्या झाडाखाली जायचंय, सावली खाली. हा मस्त झाडाच्या खाली आलोत. इथे सावली आहे, गार वाटतंय. म्हणून सांगतो मित्रांनो आलात तर अर्ली मॉर्निंग या. सकाळी सकाळी लवकर 9-10च्या दरम्यान. ऊन कमी भेटेल, गर्दी कमी भेटेल, मजा करायला भेटेल एकदम. कारण पॅडल मारून मारून हालत खराब होते आणि ऊन पण लागतं त्याच्यामध्ये. इथे थोडं रेस्ट करूया. थांबा, मस्त मजा वाटते. जास्त राईटला नको, लेफ्टला ठेवून येतं. आपण तिकडे जाऊ. लेफ्ट 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 घुमा. हा बराबर. अभी वो लेफ्ट में जाएगी. का मस्त नजारा आहे मित्रांनो. वाह. हो हो अतिशय सुंदर बगळे. फिरताना दिसत आहेत. पान कावळा बोलतात ना याला. कसं मारतात देव. 15 मिनिटांसाठी देतात. 5 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. चला आपल्या बोटचा कॉल आलेला आहे. टाइम संपत आलाय. चला आपला टाइम संपलेला आहे. थ्रूया आता. राईड संपलेली आहे. 20 मिनिट मजा आली पण पॅडल मारून मारून हालत खराब झाली. चल इथे आतमध्ये पार्कमध्ये थोडंसं पाणी पिऊया, रेस्ट करूया. छान गार्डन आहे इथे, खूप मोठं आहे. राईड्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी. आणि देव गेला लगेच वरती.
आता आराम करून झालेला आहे, थोडा रिफ्रेश होऊया, गन्नाचा ज्यूस पिऊया. त्याला पण पाहिजे खायला. दिलन दिलन हे पण आले. कुठे मारामारी करतात बघ. 10-15 मिनटं असेच फुकट गेले पॉवर बँकच्या नादामध्ये. बोटिंग झालेली आहे, पॉवर बँक आणलेली आहे. हा बोर्ड बघा इकडे. इकडे तुम्हाला लेफ्ट साईडला 2 एक्झिबिशन सेंटर आहेत आणि सफारी बुकिंग काउंटर पण तिकडेच आहे. तर सॉरी बाय मिस्टेक, एक्झिबिशन नाही म्युझियम. म्युझियम पाहूया आणि सफारी राईडला जाऊया. हा व्ह्यू पण मस्त आहे मित्रांनो, मस्त ब्रिज आहे. बस फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे, म्हणजे इकडे कानेरी केव्स सफारी राईडसाठी कंटिन्यू बसेस चालू आहेत. तर ब्रिजवरून आलात सरळ तर फर्स्ट लेफ्ट घ्यायचा आहे तुम्हाला. हा लेफ्ट घेऊन तुम्ही तिकडे 2 म्युझियम पाहू शकता आणि सफारी बुकिंग बस काउंटर पण तिकडेच आहे. हे पहा मित्रांनो, या सर्व गोष्टी करताना तुम्ही आढळलात तर स्पॉट फाईन आहे 500 रुपीजचा. इमिजिएट फाईन 500 रुपीज. त्यामध्ये फायर लायटिंग, कॅम्पिंग, क्रॅकर्स, बस्टिंग, प्लास्टिक वेस्ट, स्मोकिंग, हॉन्किंग, रॅश ड्रायव्हिंग, स्पीड लिमिट, स्विमिंग, बाथिंग वगैरे काय करताना आढळलात तर 500चा फाईन आहे. तर या सर्व गोष्टी करण्याच्या आधी विचार करा आणि मगच करा. ते राईट साईडलाच एक काउंटर आहे लायन आणि टायगर सफारीचं. ते चार्जेस आहेत पर ॲडल्टचे 124 आणि चिल्ड्रनचे 50 रुपीज. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इथे दुपारी 12:30 ते 2च्या दरम्यान हे काउंटर बंद असतं, कारण यांचा लंच टाईम असतो. तर आता 12:30 व्हायला आले, तर त्यामुळे आपण पहिला सफारी करणार आहोत, लायन टायगर सफारी. मग एक्झिबिशनला व्हिजिट करू, सॉरी म्युझियमला. मला तोंडासारखं एक्झिबिशन घ्यायचं का समजत नाही. तर चला लाईन लावूया आणि विंडो सीट घ्यायला. विंडो सीटने तुम्हाला प्रॉपर लायन आणि टायगर दिसतील. आपली बस आलेली आहे, बसमध्ये बसलो मित्रांनो. दीपिका विंडो सीट भेटलेली आहे आपल्याला. मस्त AC बस आहे. राईटला लायन आणि लेफ्ट साईडला टायगर दिसतो. आपण दोन्ही बघायचा प्रयत्न करूया. पहिला लायन दिसला मित्रांनो. मस्त शांतपणे बसलाय. आरामात बसलाय मित्रांनो, आराम करतोय. लक्ष नाही त्याचं. बॉय आहे. बघितलं बॉय आहे. तेव्हा बघितला कसं आहे. मस्त आहे. पहिल्यांदा बघतोय मी असं रिअल. आरामात बसतोय मित्रांनो. हा डिअर काहीतरी खातो तो. ते टायगर झोपलेत मित्रांनो, स्लीपिंग मोडवर आहेत. इकडे लांब मित्रांनो एक मोठा वाघ बसला, हा बघा दिसतोय तुम्हाला. खूप लांब आहे, एवढं क्लिअर नाही दिसलं. तिकडे काय हा बघा मित्रांनो, हा प्रॉपर दिसेल. झोपलाय. कमीत कमी 4 ते 5 टायगर आहे. सगळे सुस्ताड झाले, झोपलेत सगळे. हा बघा हा प्रॉपर बसला इकडे. इथून दिसेल प्रॉपर.
बघतोय इकडे, बघतोय. इकडे एक झोपलाय मित्रांनो, हा बघा. सगळे झोपले, त्यावेळेस झोपायचा टाइम. दुपारी झोपतात वाटतं खाऊन घेऊन. सगळे सुस्ताडले. खायचं नाही, झोपायचं. पण एवढं माहिती ना बस वगैरे येते. खूप क्लोजली पाहायला मिळतात मित्रांनो. सफारी राईड झालेली आहे मित्रांनो लायन आणि टायगरची. लायन आणि सफारीच्या नावावर फक्त एक लायन दिसला आणि 6 टायगर होते, पण ते 6च्या 6 टायगर झोपलेले होते. सगळे खाऊन खूप सुस्ताड झाले जंगलामध्ये, खायचं आणि झोपायचं. लायन फक्त एकच दिसला आणि खूप लांब होते, एवढं प्रॉपरली बघायला नाही भेटलं. कॅमेरामध्ये एवढे क्लिअर नाही आले, तरी ॲक्च्युअलमध्ये थोडेफार दिसले. म्हणजे वर्थ आहे. 124 रुपीजमध्ये पाहू शकता तुम्ही. तर चला आता भूक लागली आहे, थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग जाऊया म्युझियममध्ये. तर इथे मित्रांनो पहिल्या म्युझियमकडे आलो आहोत, कॅट ओरिएंटेशन सेंटर. तिकडून एंट्री, आतमध्ये जाऊया. एंटर केलेलं आहे. रिअल आहेत, म्हणजे यांची स्किन रिअल आहे वाटतं. कोण काय देऊ? बुल आहे मित्रांनो. कॅटचे वेगवेगळे प्रकार आहेत, मग दाखवतो तुम्हाला. ही एक वेगळ्या प्रकारची कॅट आहे. तर हे आहे मित्रांनो लेपर्ड कॅट, मार्बल्ड कॅट. इकडे आतमध्ये आहे जंगल कॅट. ही फिशिंग कॅट. ही आहे पलासस कॅट. ही युरोसियन. हा आहे मित्रांनो ब्लॅक पॅन्थर, एकदम रिअल वाटतो. हा आहे मित्रांनो स्नो लेपर्ड, एकदम रिअल वाटतो. इकडे सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे मित्रांनो. तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही वाचू शकता. तर फर्स्ट कॅट म्युझियम पाहून आलात तर तुम्ही फर्स्ट लेफ्ट दिसेल, एक हा फर्स्ट लेफ्ट दिसेल. इकडून लेफ्टला आलात की इथे राईट साईडलाच तुम्हाला हा निसर्ग शिबिर करून बोर्ड दिसेल. इथेच एक आहे कॅन्टीन आतमध्ये, बाहेर एवढी दिसणार नाही तुम्हाला. इथेच एक कॅन्टीन आहे, तिथे जाऊन तुम्ही मस्त हलकासा नाश्ता वगैरे करू शकता. जास्त आयटम नाही, पावभाजी, मिसळपाव आणि व्हेज थाली, 3च आयटम भेटतात. बाकी तिथून बाहेर आलात की इथूनच वरती सेकंड म्युझियम आहे, त्यासाठी इकडून वरती जायला लागतं एक दुसरा म्युझियम पाहण्यासाठी. मित्रांनो दुसऱ्या म्युझियममध्ये तर हा मित्रांनो रिअल टायगरची स्किन आहे, प्रिझर्व करून ठेवलं. पण स्किन जी आहे ना मित्रांनो ही रिअल आहे. पण पहा मित्रांनो, एक स्किन रिअल आहे मित्रांनो, नीट पाहून घ्या. प्रिझर्व करून ठेवले AC मध्ये. रिअल स्किन आहे मित्रांनो, डिटेलिंग बघा, प्रिझर्व करून ठेवलेत ते.
आउल, ईगल, तर हे सगळे बर्ड्स आहेत मित्रांनो. बघून घ्या. यांची स्किन आहे ना जी रिअल आहे, रिअल स्किन आहे, प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. सगळ्यांची नावं सांगू शकत नाही, वाचून घ्या. खूप आहेत. रानबगळा, मालटिटवी, गवाणी घुबड पण आहेत. चमचा बोलतात त्याला. बऱ्याच प्रकारचे पक्षी आहेत आणि सगळ्यांची स्किन आहे ना ती रिअल आहे. छान पद्धतीने प्रिझर्व केलेले आहेत. या टायगरची स्किन पण रिअल आहे मित्रांनो. कुठे? अरे हा बघ वरती. मित्रांनो माझी नजर आता गेली. इथे बघा वर बनवून ठेवलं आहे. टायगर का चिता आहे काय माहिती. मित्रांनो आपला सेकंड म्युझियम पण बघून झालेलं आहे. लायन आणि टायगर स्टॅच्यू होते, पण त्यांची जी स्किन होती ना ती एकदम रिअल होती. म्हणजे ओरिजिनल स्किन त्यांनी ठेवली. आतमध्ये ढांचा वेगळा आहे पण स्किन जी आहे ती ओरिजिनल आहे आणि ती AC मध्ये प्रिझर्व करून ठेवले त्यांनी. खूप मस्त आणि मजा आली बघून. खूप छान होतं. आणि जेवढे पक्षी होते ना तेवढ्यांची स्किन पण रिअल आहे. आतला ढांचा वेगळा आहे पण स्किन रिअल आहे. खूप छान असं प्रिझर्व करून ठेवलं आहे. खूप मजा आली. आता चला जाऊया, आता मेन गेटवर जाऊया आणि तिथून कान्हेरी केव्ससाठी बसेस निघतात. गव्हर्नमेंटच्या बसेस पण आहेत, प्रायव्हेट पण आहेत. प्रायव्हेटच्या आय थिंक चार्जेस 50 रुपीज आहेत AC मध्ये आणि गव्हर्नमेंटचे 13 रुपीज आहेत, 13 रुपये. 6 किलोमीटर आहे मेन गेटवरून कान्हेरी केव्स. जरा इथे आराम चालला आहे साहेबांचा. तर आलो आता बसमध्ये. मेन गेटवरून गव्हर्नमेंटच्या बसेस सुटतात. 13 रुपये तिकीट पर पर्सन. तर आता ड्रायव्हर साहेब आले की लगेच निघूया. इथून 6 किलोमीटर आहे कान्हेरी केव्स. तर मित्रांनो साधारण पार्किंगमध्ये तुम्हाला ST वाले ड्रॉप करतात. तिथून 1 किलोमीटरवर वरती चढाई आहे. एक किलोमीटर चढायला लागतं. ही पण चढाई केदारनाथ सारखीच आहे. केदारनाथची आठवण आली मला. खडी चढाई. प्रायव्हेट व्हेकलवाले तुम्हाला केव्सपर्यंत ड्रॉप करतील पण ST वाले पार्किंगमध्येच ड्रॉप करतात. चला एक अर्धा किलोमीटर आहे. 1-2 मिनिटाच्या चढाईवरच इथं तिकीट काउंटर आहे समोरच. इथे पर पर्सन 25 रुपीज आणि चाइल्डला वाटतं फ्री आहे. मुलांना फ्री आहे, छोट्या लहान मुलांना. तर इथे मित्रांनो 3 ट्रेल आहेत. त्यांची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही ट्रेल करू शकता. तर इथे केव्सबद्दल माहिती दिलेली आहे मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये. तुम्ही पॉज करून वाचू शकता. तर केव्सच्या जस्ट ऑपोजिटला एक खाली कॅन्टीन आहे. तिथून एक व्ह्यू पॉईंट आहे. अतिशय सुंदर असं व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो. मग कसं असतं? जसं मालशेज घाटला होता तसं असतं. मग सेम तर आहे बघा. व्ह्यू पॉइंटच आहे ना. ही आहे केव नंबर 1.
मस्त डिझाईन केलेलं आहे मित्रांनो. चला वर जाऊन बघूया. हे आहे केव नंबर 2. केव नंबर 2. हा तो व्ह्यू पॉइंट आहे मित्रांनो वरून, जो खालून पाहिला होता आपण. तर हे आहे मित्रांनो केव नंबर 3. ह्यूज आहे एकदम. खूप मस्त कार्विंग केलेली आहे स्टोन मध्ये. खूप सुंदर वाटत आहे केव्स. आणि फोटो काढण्यासाठी गर्दी खूप आहे इथे. मला वाटतं आतमध्ये एंट्री आहे. पाहूया आतमध्ये जाऊन. चला आतून पाहूया. ओ वाव. हे स्तूप आहे मित्रांनो, खूप मोठा असा. मित्रांनो इथे एक मार्क केलाय. या 4 लेणी इथे तुम्हाला स्टार्टिंगलाच भेटतील आणि 5 ते 9 केव्स इकडे आहेत या ट्रेलवर. तर चला आपल्याला जेवढे केव्स पाहता येतील तेवढ्या पाहूया थोड्याफार. हां इकडे एक 71 नंबरची केव्स आहे मित्रांनो. इकडे बाजूला एक केव्स आहे 70 नंबर. इथे एंड आहे. वर जायला लागेल. चला चला इथून स्टेअर्स चढूया. वरच्या साईडला पण केव्स आहेत अजून. इथून नॅशनल पार्कचा व्ह्यू बघा मित्रांनो. एक नंबर व्ह्यू येतो. नॅशनल पार्क केव नंबर 69. मधल्या केव्स कुठे गेल्या? मला वाटतं खालच्या साईडला असतील. ही 68 नंबर. ही 67 नंबर. इथून एक खालून एक ट्रेल येते. आपण वरून आलो. इकडे पण केव्स आहेत सगळं आणि इथे ते या दोन्ही ट्रेल जॉईंट होतात. तिकडे चाललो आहोत आपण. इथून खाली उतरूया, पुढे थोडेफार बघूया आणि घरी निघूया. देव कसं वाटतंय? मस्त सावकाश. इकडे सगळ्या लाईनीत मित्रांनो केव्स आहेत. तुम्ही पाहिजे तेवढं एक्सप्लोर करू शकता. अजून इथून पण एक ट्रेल गेले वरती. जेवढ्या वरपर्यंत जाणार तेवढ्या केव्स वरच्या साईडला दिसत जातील. ते राईट साईडला पण आपल्या 31, 32, 33 असे केव्स आहेत. केव नंबर 34. मस्त स्टोन मध्ये कार्व केलेलं आहे आणि सगळं 3ऱ्या शतकातील आहे. 3rd सेंचुरी. इकडे एक 12 नंबरची केव्स आहे मित्रांनो. 11 नंबरची. ही खूप मोठी केव्स आहे. 11 नंबरच्या खालीच एक अजून एक केव्स आहे. तर हा समोरचा मित्रांनो मेन पॉइंट आहे. इकडून एक वरच्या साईडला ट्रेल जाते. एक मी उभा आहे तिकडून सरळ जाते आणि एक इकडे राईट साईडला एक वर ट्रेल जाते. अशा 3 ट्रेल जातात. 3 ट्रेल्स आहेत आणि टोटल 120 केव्ह आहेत. तर आता खाली जाता जाता मित्रांनो एक
एक्सपेरिमेंट करूया. या गुफेतून आपल्याला खाली उतरायचं आहे. बापरे, पाहूया आपण जातो की नाही. बसून जायला लागेल. जाऊया चल. देऊ रेडी. अरे बापरे, खूप छोटी गुफा आहे मित्रांनो. यातून मी जातोय. अशा ठिकाणी आपण ॲडव्हेंचर नाही केलं तर काय केलं. हो, माझ्या पाठी आपला देवांश पण आहे. आलो आरामात. हाईट छोटी आहे त्यामुळे बसून बसून यावं लागेल. आलो. मजा आली. हा, तर चला मित्रांनो, आपण निघालो आहोत. आपल्याने जेवढे केव्ह पाहता आले तेवढे केव्स पाहिले आपण. टोटल 120 केव्स आहेत. तर डिटेलमध्ये पाहायला गेलो तर पूर्ण दिवस पाहिजे. आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आता निघूया, कारण आता वाजलेत 4:45 आणि 5 वाजता इथून खाली करायला चालू करतात. सर्वांना खाली पाठवतात. चला आता खाली बसला पण गर्दी भेटेल, तर आपण निघूया फटाफट. तर मित्रांनो, इथे कानेरी केव्हच्या पायथ्याशी बौद्ध धम्म परिषदचं शिबिर होतं, त्याच्यामुळे एवढी गर्दी होती आज इकडे. तर ही बससाठी लाईन लागली. खूप मोठी लाईन आहे मित्रांनो. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर खाली उतरू शकता तेवढ्या लवकर खाली या. खाली बसला लाईन खूप मोठी असते. चला, आपला नंबर येईल तेव्हा बघू. तर मित्रांनो, एक इम्पॉर्टंट अपडेट. नॅशनल पार्क मंडेला क्लोज्ड असतो आणि या गव्हर्मेंट बसेस फक्त संडेला अवेलेबल असतात आणि बाकीच्या दिवशी तुम्हाला इथून नॉर्मल बसेस मिळतील. त्यांची प्राईस असते 50 रुपीज. चला मित्रांनो, नॅशनल पार्क एक्सप्लोअर करून झालेला आहे आपला. खूप मजा आली. टोटल 4 पॉईंट्स कवर केले आपण. बोटिंग लेक, सेकंड टायगर लायन सफारी, थर्ड म्युझियम आणि फोर्थ कानेरी केव्स. मला तर खूप मजा आली. तुमच्या दोघांना कसं वाटलं? खूप छान होतं. कसं? एक्सलेंट. खूप मजा आली, मस्त मजा आली. संडे खूप पूर्ण वसूल झाला. आता निघत आहोत घरी. खूप एन्जॉय केलं. हां, चला आता घरी निघूया. संध्याकाळी वाजले 6. चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. सपोर्ट करा जरा. सबस्क्रायबर वाढवायची गरज आहे आपल्याला. प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. तर आता चला पार्किंगमध्ये जाऊया, गाडी घेऊया आणि निघूया घरी. तर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जरा. भेटूया पुन्हा एकदा नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये.